म्हणजे बीड जिल्हा मध्ये चांगला पाऊस जास्त पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात एक जोरात पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर संभाजीनगर एक पडणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात एक पडणार आहे, परभणी जिल्ह्यात एक पडणार आहे आणि नगर जिल्ह्यात एक पडणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यात एक मध्ये ह्या 16 ते 22 मध्ये जरा मोठा पाऊस पडणार आहे। म्हणजे काही काही ठिकाणी ओढे नाले वाहतील, कुठे मुसळधार पडेल, वाऱ्यासहित अतिवृष्टी देखील होईल म्हणून हे अंदाज लक्षात घ्या। सर्वदूर पडणार नाही म्हणून ही सगळ्यांना अंदाज लक्षात घ्या। राज्यामध्ये तुम्हाला एक माहिती असं सांगितलं की उन्हाळ्यामध्ये एक मी अंदाज दिला होता की शेतकऱ्यांना समजा जून मध्ये समजा तुमच्या गावाला जर पाऊस नाही पडला, यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, दरवर्षीची ही कायमची तारीख लक्षात घ्या। दरवर्षी संपूर्ण राज्याची पेरणी 27-28 जूनला सुरू होईल। म्हणजे हे लक्षात घ्यायचं। तुम्हाला एक माहिती असं सांगतो की हे कायमचं लक्षात घ्या, दरवर्षी 27-28 जूनला पाऊस पडणार आणि तुमची पेरणी होणार। त्याच्यानंतर जुलैमध्ये देखील एक तारीख लक्षात घ्या, जुलैमध्ये 10 जुलै ते 15 जुलै 10, 11, 12, 13, 14, 15 ह्या 5 दिवसामध्ये दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो म्हणून हे 5 दिवस लक्षात घ्या। त्याच्यानंतर काय करा, 16 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 16, 17, 18, 19, 20, 21 सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस पडतो म्हणून ही एक तारीख कायमची दरवर्षीची लक्षात घ्या। यापुढे पाऊस कोणालाच विचारू नका। त्याच्यानंतर काय करा, एक अवकाळी पावसाची तारीख लक्षात घ्या, 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2, 3, 4, 5, 6, 7 डिसेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडाचा अवकाळी पाऊस पडतो म्हणून ही एक लक्षात घ्या। शेतकऱ्याला एक विनंती करतो की ज्यांच्या शेतामध्ये एक की ओल गेली तर पेरणी करायला काही हरकत नाही म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं। पण चांगला आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस म्हणजे 26, 27, 28 जूनला पडणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांची पेरणी लागणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।